आज या ठिकाणी चांदवड तालुका काँग्रेस पक्षातर्फे चांदवड तालुक्यातील पूर्व भाग मेसनखेड येथील शेतकरी श्री शंकर सकाराम थोरात यांच्या मक्यामध्ये आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी माजी आमदार श्रीभाऊ कोतवाल, राजाभाऊ साठे, अनोरभाई पठाण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे। तर संपूर्ण पिकं हे उद्ध्वस्त झाले। मका असतील, बाजरी असेल, सोयाबीन असेल, सगळं पिकं पूर्ण उद्ध्वस्त झाले। कोणताही आता पाऊस जरी पडला तरी या ठिकाणी या पिकाचं काही होणार नाही। 100% या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण आंदोलन करणार आहे। त्यासाठी या संबंधित शेतकरी बंधूंशी आपण या ठिकाणी चर्चा करू। थोरात साहेब, आपण ही मका किती एकर पेरलेली? 4 एकर मका। 4 एकर पेरण्यासाठी आपल्याला किती खर्च आलाय? वगैरे 15-20 हजार रुपये बियाण्याचं, लागवणीचं, बायांचं मजुरी होती, ट्रॅक्टर खर्च सगळे आम्ही स्वतः मजूर स्वतः केले ती वेगळी। आतापर्यंत पाऊस काहीच झालेला नाही। आता पाऊस येऊन पेरायपुरता झाला, पेरून आला ती अशी परिस्थिती। आता पाऊस आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मकाचं उत्पादन होणार आहे का? काहीच होणार नाही। याला पाऊस पडला तरी पीक येत नाही आणि चाराही होणार नाही। गाईनं खाल्लं ते कडसर लागत, गाय पण भूकंठ, ढोरं काही खायचं नाही। पिण्याचं प्राण्याचा प्रश्न खूप अवघड गेला आणि चाऱ्याचा खूप अवघड झाला। आता जनावरांचं खूप अवघड। तुम्हाला काय वाटतं शासनानं काय केलं पाहिजे? आपण शासनानं काहीतरी आता एकाची भरपाई दिली पाहिजे। कमीत कमी त्याचा जे मशागतीचा बियाण्याचा खर्च दिला पाहिजे। आतापर्यंत या ठिकाणी शासकीय अधिकारी कोणी तुमच्याकडे येऊन गेले का? तहसीलदार असतील, प्रांत असतील, कुणी लोकप्रतिनिधी असतील? कोणी त्यांनी यायला पाहिजे का नाही? आलं पाहिजे। मग अजून आले नाही। त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आम्ही संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये संपूर्ण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची त्या ठिकाणी व्यथा जाणून घेतोय आणि त्यामुळं या ठिकाणी चांदवड तालुका काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण तालुक्याची पाहणी करून एक मोठा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करणार आहे। त्या मोर्चासाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे। तर तुम्ही उपस्थित राहाल का? सगळ्यात जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहिली पाहिजे। म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो की आम्ही कळवलेल्या तारखेला मोर्चाला आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती।